आणि कोणी मी उडवलं पाणी. पिहू काय करतेस? कसं घाबरवलंय का मुलीला? बघतेस मी तुला. इकडे इकडे काय चाललंय तुझं पिहू? नाराज आहेस अजून? नाही, मी ठीक आहे. पिहू पिहू थांब. मी तुझ्या आधीच लागणार नाही. पिहू तू थांब. नाही नाही थांब, आता बघतेस मी तुला. मार मार मार. अरे तू मारूच नाही शकणार मला. मार मार मार. हो हो. पृथ्वी, अगं नाहीच लागणार. तू मारून तरी बघ, नाही लागणार बघ. भैया तू ठीक आहेस ना? हा ठीक आहेस ना? हा. तुझी ओढणी होती ना ती? आत्या, आम्ही खेळत होतो. पिहू बरोबर खेळायला लहान आहेस का ग तू श्रावणी? आता किती अघटित घडलं त्याची कल्पना तरी आहे का तुला? जाऊ दे ना, चुकून झालं असेल. साहेब, अर्जंट मीटिंग आहे, आपल्याला निघायला पाहिजे. शिक्षणाधिकारी वाट बघतायत. निघत. आई, मामाने तर तुझा शब्द पाडला. तो श्रावणीला काहीच बोलला नाही. तो आत्ता तिच्याकडे दुर्लक्ष करतोय, पण मी असा वणवा पेटवीन की त्या आगीतून देव सुद्धा श्रावणीला वाचवू शकणार नाही. तिला या कुटुंबापासून कायमची दूर करीन. बाकी व्हायचं ते होणारच. ए चिमणे, अरे मला बघून अशी बोंबलत का गेली? एवढं थोबाड वांगळ आहे माझं. हिला काय झालंय? दारू सारखा चेहरा आणि सलमान सारखी बॉडी सोडली तर बाकी एक नंबर आहे मी. कोणी ऐका घरात? जावायला काय मानबीन आहे की नाही? पोरीला घाबरवताय? मुर्दाच बशी होते त्याचा आता दिसू. एवढी बोंबलत का बाहेर आली? तुमच्या लेकीला कुठल्या तरी माकडाने घाबरवलं. ए शोभे, ते माकड मीच आहे. सॉरी सॉरी बर का. पिल्लू कळलं का?
तुला त्या माकडाने घाबरवलं ते माकड हेच आहे तुझे पप्पा. ए तुझ्या जीवाला काय हाड? अरे नवऱ्याला माकड म्हणते काय, लाज बीज आहे की नाही? अरे सासरवाडीत जावायला काय मान बिन आहे की नाही? नाही नाही तसं नव्ह, ते मगाशी तुम्ही सवताला माकड म्हणालासा ना, त्याच्यामुळे आमच्या बी तोंडून सॉरी. बरं ती राहू दे, मला सांग ही मुलगी आपलीच आहे ना? असं काही विचारताय? अरे मग मला ओळखत का नाही? लगीन झालं, आम्हासनी इकडे आणून टाकलं, त्याच्यानंतर सदा न कदा फोनवरच बोलणं झालं. तिनं बापाचा आवाजच ऐकलाय. चेहरा कसा ओळखल तुमचा? तिच्यासाठी काय आणलं का नाही चमचमीत? अगं बाई, जावय बापू कधी आलासा? सासूबाई कधी आलायसा, का आलायसा एवढंच विचारा. अहो तासभर झालाय पार येऊन, मला कोणी पार आत घेईना. अहो जावायला काय मान बिन आहे की नाही? का चेष्टा लावली नुसती? अहो तसं नाही. नाही नाही, एक शब्द बी काढू नका, बोलायला काही ठेवलंच नाही तुम्ही. तुम्ही एक आणि तुमचा नवरा एक, तुमचे मिस्टर, आमचे सासरे बुवा ढीकभर पैसा ठेवला. एकदम तरी सुट्टी आहे का? पण आज मी ठरवूनच आलोय, असं तसं समजलं काय? आज फुकटचा खाणार बी आणि हप्ता घेऊन बी जाणार. आता माग पुढं बघायचंच नाही. द्या हुंडा नाही तर घालतो गंडा. काय चेष्टा लावले का? अहो तसं नाही, आज चला की. हा? आता आई बी म्हणते चला की आत. येतोय वा पुढं. साहेब साहेब सही पाहिजे. नंदाक्का, तू बाहेर निघालीस? आम्ही घर सोडून चाललोय कायमचं. शुक्रमंगळ मायला, म्हणजे आज शुक्र माणसाच्या रूपात मला पैशाची मदत करायला येणार. नेमका कोणाच्या रूपात येणार आहे मला मदत करायला? या की, या ना, या या. शुक्राच्या जागी यो शनी कसा काय आला? नशीब फिरलं बे माझं. राम राम दाबाई बापू, राम राम. आय 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 आय. फार मानपाटीक झाली. हा बसा बसा, आपलंच घर समजा. पंखा गरम होते. एक मिनिट. लिवायचंय. ओके का? थोडा असा घर भारी गारगार वाटते. बाबू गारगार वाटते. काय मग सासर बुवा, कसं काय चाललंय? आहे समजा ठीक आहे. तुमचं? बरं आलं विचारलं. आमचं नाही ना ठीक. विचारा का? का? कारण तुम्ही माझ्या पुरीच्या डोनेशन साठी पैसे देणार होता की? खोटं बोलू नका. नाही, हा देणार आहे की. देणार होता. गंमत काय झाली आहे सासरे बुवा, पुरीची पार 6 महिने होऊन रिझल्ट लागायची वेळ आली, पण तुम्ही अजून 1 रुपया द्यायना हो. नाही, या सिच्युएशन मध्ये मी करायचं तरी काही? भावानी मंडपात जाऊन बोंब ठोकू की पंचगंगेत जलसामध्ये घेऊ? सासूबाई वॉटर विसरले, आता आणते. हा आल्यापासून पाणी बी विचारलं नाही. आणते. जावय बापू, एवढं करायची गरजच नाही. तुमचं डोनेशनचं पैसे तुम्हाला मिळणार. माझ्या डोनेशनचे मी जातोय शाळेत दप्तर लावून.
नाही तसं नवं, म्हणजे तुमचं म्हणजे तुमच्या लेखीचं डोनेशनचं पैसे तुम्हाला मिळणार. अहो, आपल्या शब्दावर विश्वास ठेवा की. मी आपा हो, तुमचा शब्द म्हणजे पाण्यावरची रेख झालीये. ढिगभर हुंडा देतो, ढिगभर हुंडा देतो म्हणून आपलं लगीन लावलं. त्याचं पुढं काय झालं? तुमचा हुंडा म्हणजे ना सरकारची योजना झालीये. कधी येते वाटत पाहतोय मी. ठरलंय ते दिलंय का सासूबाई? हे खोटं बोलत असं ना तर थोबाडा ना माझं. जाऊ द्या हो, आमच्या आई अण्णांशी या विषयावर बोलून काय फायदा आहे काय? नुसता टाइम वेस्ट आहे. नाही ते घे. अगे शोभे, जरा ग बसती का? जावय बापू, तुम्ही आलासाच हायसा तर जेवण करते, जेवणच जावा की. काय खाणार तुम्ही? गुलाबजाम खाणार का श्रीखंड खाणार? शोभे, अगं प्रश्न आहे का? अगं गोड आवडते म्हणून तर तुझ्याशी लगीन केलंय का? दोन्ही बी येऊ दे. मी काय म्हणतो जावई बापू, आपण सर्वसामान्य माणसं आहे. रोज रोज श्रीखंड, गुलाबजाम, कोंबड परवडतंय भाई. नाही म्हणजे शोभे, मला असं म्हणायचं होतं का रोज रोज गोड खाणं, गरम खाणं तब्येतीला चांगलं नव्हे ना. शोभा, त्यापेक्षा आमची कारभारणी वाटाण्याची उसळ आहे ना एकदम झाक करती, ती खाऊन बघा. सासरे बुवा, जावई झाला आडवा, आता तरी बजेट वाढवा. अहो नावाला जागा तुमचं नाव दौलतराव आणि जावयाला वाटाण्याची अक्षता होई. काय चेष्टा लावली सासूबाई. श्रीखंड गुलाबजाम राहू द्या, कोंबड बी जाऊ द्या, पनीर तर आणाल. पनीर तर मिळेल. हा, पनीर एवढा तर खर्च करा. का लुगंडा लईच आडबळ माणूस आहे, तोंडाचा पट्टा थांबतच नाही. काय काय म्हणला? कुठं काय म्हणलो? मी ऐकलं. आणतो म्हणालो मी. आणतो म्हणले, आणतायत, येऊ द्या. हम्म. आव जरा येता सका या. नंदा काय तट्टा लावलीस तू? घर सोडून पण का? आमचं मन रमत नाहीये इथे. पण का नंदा, का माझं काही चुकलंय का? नंदा, का कशाला त्या माणसांचा विचार करतेस? मी तुला वचन देतो, आपल्या मोक्षासाठी ना त्या मुलापेक्षा सुद्धा चांगला मुलगा आणून उभा करतो मी. अरे गेलं ते स्थळ, नाही फरक पडत आपल्याला. प्रश्न स्थळाचा नाही, प्रश्न अपमानाचा आहे. मोक्षा चांगली मुलगी नाही असा संशय त्यांच्या मनात आलाय. अरे तो मंत्री असून सुद्धा त्यांनी आपल्याला नकार दिलाय, कारण आपल्याच घरातून काहीतरी वेगळं ऐकवलं गेलंय त्यांना. मी माझ्या मुलीच्या आयुष्याचा खेळ मांडणार नाहीये विश्वंभर. नंदा का शांत हो. हे बघ, असं तू टोकाचं पाऊल नको उचलूस. अगं काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला. पृथ्वी, तू उगाच माझं सांत्वन करू नकोस. हे जे काही सगळं झालंय ना, ते केवळ आणि केवळ श्रावणीमुळे झालंय. काय जावई, काय गरज होती वो मोठपणा करायची? काय सांगाय पाहिजे होतं त्याला? अगं मी फक्त ये मारून येत होतो. आता त्यासने पनीर तर खायला घालावं लागलच, नाहीतर लई कांगावं करल ती. हाय ती पैसे तुमच्याकडं असतील पैसे तर घेऊन येतो मी. माझ्याकडे नाही ते, मला नका मागू. असं काय करते कारभारने? अगं तर जावं एवढा घरला आलाय, त्याला असं कसं पाठवायचं? अरे डोनेशनचे पैसे नाही देते तर निदान पनीर खायला घालून खुश तर ठेव ना. मी काय म्हणतो, आत्ताच्या घडीला कोणाकडनं तरी उसनं घे आणि त्याला पनीर खायला घालू. नाही खायला घातलं ना, हुंड्याचे पैसे द्या म्हणून हट्ट धरील आणि समजा गाव गोळा करेल. काय नवीन आहे तवा? ह्याच्या आधी बी केलंच की त्यांनी. म्हणून मी तुम्हाला सांगत असते रिक्षा चालवायला जावा म्हणून. तुम्ही रिक्षा चालवली असा ना तर 4 पैसे येतील, मग असा आडीनडीला उपयोगी पडतील ना. पण हिथं माझं ऐकतंय कोण? ये माझी आई, आत्ताच्या घडीला पैसे दे, नाहीतर काय खरं नाही बघ. तो बाबा बाहेर बसलेलाच आहे. द्या हुंडा नाही तर घालतो गंडा म्हणायला. द्या ना.
जबरदस्ती करून ना माझी बचत सगळी मोडून काढणार आहे तुम्ही. त्या बचतीतले 100 रुपये जास्ती ठेवून पनीर महाग असेल तर माणूस आहेसा तुम्ही. घ्या लोणच्यातले वाचवून ठेवलेले ते बी सपवले. श्रावणीला मी माझ्या काळजाचा तुकडा समजत होते. लहानपणी अंगा खांद्यावर खेळवलं होतं मी तिला. स्वतःच्या हाताने घास भरवून मोठं केलं होतं. आणि त्या श्रावणीने माझ्या पोटच्या गोळ्याचा संसार थाटण्याआधीच मोडला. का? काय गुन्हा केला होता मोक्षाने? विश्वंभर, हे बघ, आम्ही जर या घरात राहायला नको असू, आमची अडचण होत असेल ना, तर आम्ही आत्ताच्या आत्ता या घरात निघायला तयार आहोत. तुझी मुलगी तुला लखला. नंदा का नंदाक्का, तू लक्ष्मी आहेस या घरची. मी जिवंत असेपर्यंत या उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवायचा विचार नाही करायचा नंदाक्का. या जगात मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच महत्वाचं नाहीये. आणि ती मुलगी तर नाहीच. तिला रक्ताच्या नात्यांची कदर नाही. मुळात तिला मी माझी मुलगीच मानत नाही. विश्वंभर, आता रागाच्या भरात तू तिला घराबाहेर काढू नकोस. हा, मी तुला परत सांगते, आमची जर अडचण होत असेल, ज्याला या घरातल्या माणसांची अडचण होतीये त्यांनी हे घर सोडून निघून जावं. पण माझ्या नंदाक्काकडे बोट केलेलं मला चालणार नाही आणि मी ते खपूनही घेणार नाही. साहेब, माफ करा साहेब, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण एक सुचवायचं होतं. बोल. बाजूला जाऊयात का? हा शुभ्या याच्या कानात काय सांगतोय? नंदाक्का, मला माहिती ती माणसं रागावली असतील, पण मी स्वतः त्यांच्याशी एकदा बोलतो, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि जर का मी अपयशी ठरलो तर तुला जे योग्य वाटेल ते तू कर, मी तुला अडवणार नाही. काय? नाही हा, हे बघ, मी तुला त्यांच्यासमोर हात वगैरे जोडू देणार नाही अजिबात. आणि तसंही ती ऐकणार नाहीत रे. नंदाक्का, बोलून प्रश्न सुटतात. आणि मी तिथे मंत्री म्हणून नाही तर तुझा भाऊ म्हणून, मोक्षाचा मामा म्हणून जाणार आहे. आणि या विषयावर मला पुन्हा चर्चा नकोय. साहेब, मॅडमासनी उशीर व्हायला लागलाय, मी त्यांना कॉलेजात सोडून येतो, मग आपण थेट पक्ष करायलाच जाऊयात. मॅडम, परीक्षेला उशीर होतोय. हा शुभ्यानं सदन कदा आडवा येत असतो. त्याला वाटत असेल तो साहेबांचा खास आहे म्हणून. पण त्याला हे माहित नाही की या पटलावरची राणी एकच, अलकनंदा.